नमस्कार. आज 13 जनवरी 2023. आजपासून काय सुरू होत आहे, काय सुरू झालं आहे? आजपासून झाला आहे हॉकीचा वर्ल्ड कप सुरू. तर भारतात कुठल्याही स्पोर्ट्सचा वर्ल्ड कप होणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओडिशामध्ये हा वर्ल्ड कप होतो आहे, म्हणजे कलिंगा स्टेडियम जे आहे भुवनेश्वर, आणि दुसरं जे स्टेडियम आहे बिरसा मुंडा स्टेडियम, जे जगातलं सर्वात मोठं हॉकीचं स्टेडियम आहे, जे राऊरकेलामध्ये बनवलं आहे ओडिशा सरकारने. तिथे या दोन स्टेडियम्सवर हे वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. 3 मॅचेस ऑलरेडी झाले आहे. चौथी मॅच भारताची आणि स्पेनची आता सुरू आहे. तर या वर्ल्ड कपला सगळेजण नक्कीच बघा. आज 13 जनवरी 2023चे करंट अफेअर्स आपण आत्ता बघू. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन लेक्चरमध्ये. आजचे करंट अफेअर्स आपण सुरू करू. सगळ्यात पहिले आज हेनली पासपोर्ट इंडेक्स आपल्या समोर आला. याच्या आधी पण एका पासपोर्ट इंडेक्सवर आपण चर्चा केलेली आहे. कुठला पासपोर्ट इंडेक्स होता तो होता ॲरटॉन कॅपिटलनी आणलेला. हे इथे कंपनीचं नाव दिलं आहे ॲरटॉन कॅपिटल. यांनी पहिले आणला होता, डिसेंबरमध्ये आणला होता यांनी. ॲरटॉन कॅपिटलचा पासपोर्ट इंडेक्स जो होता, त्या पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा रँक होता 66 आणि तिथे टॉप केलं होतं UAEने. ठीक आहे. नंतर आत्ता जो आला आहे तो आला आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स. या दोन वेगवेगळ्या कंपनीज आहेत. हेनली पासपोर्ट इंडेक्स. आता हेनली यांनी जो डेटा कलेक्ट केला आहे त्याच्यानुसार जपान ही जगातली सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट आहे. म्हणजे जपानचा पासपोर्ट हा जगातला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट आहे. असं यांनी का म्हटलं? कारण जपान पासपोर्ट होल्डरला 193 कंट्रीजमध्ये विजा फ्री किंवा विजा ऑन अरायव्हल ची फॅसिलिटी उपलब्ध आहे. एखाद्या पासपोर्टची स्ट्रेंथ कशी मोजली जाते? आपण म्हणतो ना की भारताचा पासपोर्ट सध्या 66 नंबरवर ॲरटॉन कॅपिटलमध्ये आहे. या स्ट्रेंथ हेनलीची जी पासपोर्ट इंडेक्स आलेला आहे याच्यात भारताचा नंबर जो आहे तो 59th नंबर आहे. हे रँकिंग जी 85th रँक आहे आपला. तर ही जी रँकिंग आहे ही कशाच्या आधारे ठरवल्या जाते? ही ठरवल्या जाते की कुठल्या कंट्रीच्या पासपोर्टला किती दुसऱ्या कंट्रीजमध्ये व्हिजा फ्री एंट्री असते किंवा व्हिजा ऑन अरायव्हल मिळतं. तर भारताला 59 कंट्रीजमध्ये व्हिजा फ्री एंट्री किंवा व्हिजा ऑन अरायव्हलची सुविधा उपलब्ध आहे भारतीय पासपोर्ट होल्डर्सला. काही दिवस आधी आपल्याला 60 कंट्रीजमध्ये, म्हणजे इंडिया हॅड 60 कंट्रीज इन विच इंडियन्स वेर अलाउड विथ व्हिजा फ्री एंट्री और व्हिजा ऑन अरायव्हल. पण आता 59 राहिले. का 59 राहिले? कारण आपण 8-10 दिवस आधीच्या करंट अफेअर्समध्ये बघितलं आहे की सर्बिया नावाची कंट्री आहे जिनी भारताचं हे व्हिजा ऑन अरायव्हल आणि व्हिजा फ्री एंट्रीला कॅन्सल केलं होतं. त्याच्यामुळे 59 कंट्रीजमध्ये आता भारतीय पासपोर्ट होल्डर्स व्हिजा फ्री जाऊ शकतात किंवा तिथे गेल्यावर त्यांना व्हिजा मिळू शकतो. म्हणून आपला रँक 85th आहे. पण जॅपनीज पासपोर्ट होल्डरला 193 कंट्रीजमध्ये व्हिजा ऑन अरायव्हल किंवा व्हिजा फ्री फॅसिलिटी अवेलेबल आहे. दुसऱ्या नंबरवर कोण आलाय? तर दुसऱ्यावर आला आहे सिंगापूर आणि कोरिया. सिंगापूर आणि कोरिया यांना 192 कंट्रीजमध्ये व्हिजा फ्री एंट्री आहे किंवा व्हिजा ऑन अरायव्हलची फॅसिलिटी आहे. तिसऱ्या नंबरवर आहे जर्मनी, चौथ्या नंबरवर आहे फ्रान्स, आणि नंतरची पूर्ण लिस्ट इथे दिलेली आहे तुम्हाला. 8व्या रँक पर्यंतची इथे दिलेली आहे ऑस्ट्रेलियापर्यंत. नंतरची पूर्ण लिस्ट काही इथे टाकू शकलो नाही, पण तुम्ही हेनली पासपोर्ट इंडेक्स जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट मिळू शकते. जेव्हा तुम्ही लिस्ट बघाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की भारत 85th रँकवर आहे आणि भारताच्या आधी कितीतरी छोटे छोटे देश आहे. म्हणजे तुवालू, व्हॅनुअटू असे सगळे छोटे छोटे देश आहे ना, यांना पण जास्ती कंट्रीजमध्ये व्हिजा फ्री एंट्री आहे. इंडियन पासपोर्टला का व्हिजा फ्री एंट्री नाही याच्यावर थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे. पण आपले शेजारी पाकिस्तान हे तर खालून चौथे आहे. म्हणजे सोमालिया सारख्या कंट्रीला पण जास्ती कंट्रीजमध्ये अलाउ केलेलं आहे, पण पाकिस्तानवाल्या नाही. कधी कधी असं होतं आपलं भारतीय लोकांचं की जाऊ दे ना, आपल्याला मार्क कमी मिळाले पण जो आपल्याला आवडत नाही त्याला अजून कमी मार्क मिळाले याचाच आनंद जास्ती होतो. तर असा हा विषय आहे. पाकिस्तान खालून चौथा आलेला आहे. ठीक. तर हा जो नवीन पासपोर्ट इंडेक्स आहे हा कोणी आणलेला आहे? हा आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स. आता तुम्ही विचाराल सर ॲरटॉन कॅपिटल आणि हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये जास्ती महत्त्वाचा कुठला? तर हेनली पासपोर्ट इंडेक्स इज मोर पॉप्युलर आणि हेनली पासपोर्ट इंडेक्सला जास्ती मानणारे लोक आहेत.
ठीक, चलायचं आता नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊ आपण. नेक्स्ट मुद्दा, कालच आपण पेमेंट ॲग्रिगेटर या विषयावर बोललो होतो. पेमेंट ॲग्रिगेटर म्हणजे पेमेंट गेटवे आणि त्याच्या रिलेटेड बाकी सगळ्या ॲडिशनल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी एक कंपनी. ज्यांना ज्यांना हा विषय पेमेंट ॲग्रिगेटर काय आहे हे डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर त्यांनी कालचा व्हिडिओ पाहायचा, त्याच्यात पेमेंट ॲग्रिगेटरबद्दल डिटेल सांगितलं आहे. तर अजून एका नवीन कंपनीला इन प्रिन्सिपल नॉड मिळालेला आहे. कुठली नवीन कंपनी आहे? ती कंपनी आहे एनकॅश. एनकॅश हा एक स्टार्टअप आहे, ही एक स्टार्टअप कंपनी आहे. तर एनकॅशला इन प्रिन्सिपल नॉड मिळाला आहे RBI कडनं. आता हे इन प्रिन्सिपल नॉड हा विषय काय असतो? म्हणजे सैद्धांतिक त्यांना हो म्हटलेलं आहे RBI ने की ठीक आहे, आम्ही तुम्हाला परमिशन देतो की तुम्ही पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करा, पण त्याच्या आधी काही डॉक्युमेंट्स वगैरे फक्त सबमिट करायचे राहिले असतील तर तेवढं करून द्या. अशा प्रकारचा जो होकार असतो, जो नॉड असतो, जी परमिशन असते त्याला म्हणतात इन प्रिन्सिपल परमिशन या इन प्रिन्सिपल नॉड. तर हे कुठल्या कंपनीला मिळालं आहे? हे मिळालं आहे एनकॅश नावाची कंपनी. ही एनकॅश नावाची कंपनी जास्ती बिझनेस टू बिझनेस करते, म्हणजे एक व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे. आणि याच्यामुळे आता हे मिलियन्स ऑफ बिझनेसेसला डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या आपल्या सुविधा प्रोव्हाइड करू शकतील. याच्यात बाकी काही डिटेल नाही आहे, तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला 3-4 कंपनीज जर दिल्या असल्या तर त्याच्यातलं ओळखता यायला पाहिजे की पेमेंट ॲग्रिगेटरचा लायसन्स कोणाकोणाला मिळाला आहे. काल आपण हिताची पेमेंट्स आणि भारत पे यांचं नाव घेतलं होतं. आज आपण तिसरी कंपनी एनकॅश यांचं नाव घेत आहे ॲज पेमेंट ॲग्रिगेटर. ठीक, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. नेक्स्ट पॉईंट किंवा याच्या पुढे आता 3 पॉईंट्स स्पोर्ट्सशी रिलेटेड असणार आहे. हा जो पहिला मुद्दा आपण बघतोय हा आहे क्रिकेटर ICC प्लेयर ऑफ द इयरचा, प्लेयर ऑफ द मंथ डिसेंबरच्या. ICC प्लेयर ऑफ द मंथ फॉर डिसेंबर हे 2 प्लेयर्सला देण्यात आलेलं आहे. हे 2 प्लेयर्स कोणते? तर ऑस्ट्रेलियाची राईट हँड बॅट्समन जी आहे ॲशले गार्डनर यांना ICC प्लेयर ऑफ द मंथ डिसेंबर 2022 साठी मिळाला आहे. आणि इंग्लंडचे प्लेयर जे आहे ज्यांचं नाव आहे हॅरी ब्रूक, तर यांना ICC प्लेयर ऑफ द मंथ डिसेंबर 2022 साठी मिळालेलं आहे. डिसेंबर 2022चे अवॉर्ड्स आत्ता देण्यात आले. तर हे दोघंही ICC प्लेयर ऑफ द मंथ डिसेंबर 2022 आहे. ॲशले गार्डनर यांनी तर भारताविरुद्ध जे आता T20चे मॅचेस झाल्या होत्या विमेन्स क्रिकेटमध्ये त्यांनी खूपच चांगलं प्रदर्शन केलं, त्याच्यामुळे त्यांना मिळालं आहे. आणि हॅरी ब्रूक जे आहे हे आता पाकिस्तानला गेले होते इंग्लंडच्या टीमसोबत, आणि तिथे तर काय म्हणजे अशा सिमेंटच्या ट्रॅक्स असल्यासारख्या बॅटिंग पिचेस होत्या, तिथे त्यांनी खूप माहोल केला एकदम. तर त्याच्यामुळे त्यांना प्लेयर ऑफ द इयर प्लेयर ऑफ द मंथ डिसेंबर 2022 मिळालेला आहे. ठीक, आय होप हा विषय पण एकदम क्लिअर झाला असेल. फॅक्ट्स आहे, जास्त डिटेल कन्सेप्ट काही नाही आहे याच्यात. चलो नेक्स्ट, अजून एक फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. हर्बा लाईफ याचं नाव आपण बरेचदा ऐकतो. ज्यांचं वजन कमी असेल ते नसेल ऐकलं, पण आमच्यासारखे जे जास्ती वजनवाले लोक आहेत ते हर्बा लाईफचं नाव नेहमी ऐकतात. वजन कमी करायसाठी न्यूट्रिशन व्यवस्थित असायला पाहिजे असं म्हटलं जातं, म्हणून हर्बा लाईफ घ्या असं बरेच लोक म्हणतात. आपलं मत वेगळं आहे. हे हर्बा लाईफ यांनी 100च्या वर ॲथलीट्स सोबत टायअप केलेला आहे. म्हणजे त्यांनी 100च्या वर ॲथलीट्सला साईन केलेलं आहे ॲज न्यूट्रिशन स्पोर्ट्समन म्हणून. 100 स्पोर्ट्समनशिप डील केले आहे त्यांनी, आणि त्यांना काय म्हटलं जातं? न्यूट्रिशन स्पॉन्सर म्हटलं जातं वेगवेगळ्या प्लेयर्सला. कोणाकोणासोबत यांनी डील साईन केली आतापर्यंत? तर याच्यात आहे विराट कोहली, मेरी कॉम बॉक्सर जे आहे त्या, लक्ष्य सेन जे बॅडमिंटन प्लेयर आहे, मनिका बत्रा ज्या टेबल टेनिस प्लेयर आहे, अशा प्लेयर्ससोबत यांनी ही डील साईन केली आहे. आणि यांची सगळ्यात नवीन सायनिंग, दॅट इज द पॉईंट फॉर करंट अफेअर्स टुडे, यांची सगळ्यात नवीन सायनिंग जे आहे त्या आहे इंडियन क्रिकेट स्टार स्मृती मानधना. इंडियन बॅटिंगच्या लेफ्ट हँडेड स्टायलिश ओपनर ज्या आहे विमेन्स क्रिकेट टीमच्या स्मृती मानधना यांना हर्बा लाईफनी म्हटलंय ते है ना, तो हर्बल लाईफनी ॲज न्यूट्रिशन स्पॉन्सर म्हणून साईन केलेला आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट प्रश्न येऊ शकतो की हर्बल लाईफनी कुठल्या विमेन क्रिकेटरला रिसेंटली साईन केला आहे ॲज न्यूट्रिशन स्पॉन्सर? नाव लक्षात ठेवा, स्मृती मानधना. ठीक, स्मृती मानधना तशा 2018 मध्ये ICC विमेन्स प्लेयर ऑफ द इयर पण राहिल्या होत्या. ठीक, ही एक ॲडिशनल बातमी तुमच्यासाठी.
चलो नेक्स्ट बातमी आहे वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिप जी होणार आहे ना डर्बनमध्ये, त्याच्याशी रिलेटेड. एक तर प्रश्न पुढच्या एक्झाम्समध्ये हा येऊ शकतो की वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिप कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे. तर वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिप होणार आहे 2023च्या मेमध्ये आणि ती होणार आहे डर्बनमध्ये. डर्बन कुठे आहे? साऊथ आफ्रिकेत. तर डर्बन शहरात जे साऊथ आफ्रिकामध्ये आहे तिथे ही वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिप होईल. आणि तिथे मग भारताकडनं रिप्रेझेंट कोण करणार आहे? तर प्रत्येक कंट्रीला म्हटलं आहे की तुमच्या कंट्रीमधनं मॅक्सिमम 4 प्लेयर्स तिथे येऊ शकतात. त्यांनी अर्थात क्वालिफाय करायला पाहिजे. तर एशियाची जी कॉन्टिनेंट आहे तर एशिया कॉन्टिनेंटचे क्वालिफायर सध्या सुरू आहे आणि ते सुरू आहे दोहामध्ये. ठीक आहे. तर ह्या दोहामध्ये जे क्वालिफायर सुरू आहेत तिथे ऑलरेडी टॉप 16मध्ये नंबर आल्यामुळे भारताकडनं श्रीजा अकुला, मनिका बत्रा आणि शरद कमल या तिघांनी ऑलरेडी क्वालिफाय केलेला आहे. आता जागा जी शिल्लक होती त्याच्यात 2 जागा शिल्लक होत्या बेसिकली, त्या जागा भरायच्या होत्या. तर या 2 स्पेसेस ज्या भरण्यात आल्या आहे त्या क्वालिफाईंग केल्यामुळे, म्हणजे या 2 प्लेयर्सनी क्वालिफाय केल्यामुळे ते आता वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहे. या 2 प्लेयर्स कोण आहे? या 2 प्लेयर्स आहे स्वस्तिका घोष आणि दिया चितळे. तर स्वस्तिका घोष आणि दिया चितळे ह्या 2 प्लेयर्सनी पण क्वालिफाय केला आहे वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिप. कुठे होणार आहे ही? डर्बन साऊथ आफ्रिकामध्ये. कधी होणार आहे? मे 2023मध्ये. ठीक. तर या 2 प्लेयर्सची नावं लक्षात ठेवा आणि कुठे होणार आहे हे लक्षात ठेवाच. ठीक. चालायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. तर ह्या मागचे जे 3-4 पॉईंट्स आपण बघितले सगळे फॅक्च्युअल पॉईंट्स आहे. याच्यात कन्सेप्च्युअल असं काही नाही किंवा त्याच्या मागची स्टोरी अशी काही नव्हती तुम्हाला सांगण्यासारखी, म्हणून जरा घाईघाईत उरकवले विषय. चलायचं नेक्स्ट मुद्द्याकडे. इथे आहे स्टोरी, खतरनाक स्टोरी. काय स्टोरी आहे पहा. बरं पहिले झालं काय हे पाहू, नंतर स्टोरीवर जाऊ. शांती कुमारी टेक्स ओव्हर ॲज द न्यू चीफ सेक्रेटरी ऑफ तेलंगणा. शांती कुमारी या तेलंगणाच्या नवीन चीफ सेक्रेटरी झाल्या. चीफ सेक्रेटरी म्हणजे कोण? चीफ सेक्रेटरी हे सगळ्यात मोठं पद असतं एका राज्यातलं प्रशासनात्मक. म्हणजे चीफ सेक्रेटरी सगळं ॲडमिनिस्ट्रेशन बघतो. ठीक आहे. आणि चीफ सेक्रेटरीला अपॉइंट करण्याचा जो हक्क असतो तो असतो चीफ मिनिस्टरला. तर चीफ मिनिस्टर हे डायरेक्टली हँडपिक करतात चीफ सेक्रेटरीजला. आता प्रॉब्लेम काय होता की तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वेगळे झाले. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वेगळं झाल्यावर काय केलं की तेलंगणामध्ये चीफ मिनिस्टर आत्ता जे सध्या आहे ते आहे KCR म्हणजे के चंद्रशेखर राव. यांनी 2018मध्ये 2018मध्ये कारण 2014मध्ये तर यांचं विभागणी झाली होती तेलंगणा आंध्र प्रदेशची. 2018मध्ये संतोष कुमार यांना ॲज चीफ सेक्रेटरी म्हणून घेतलं होतं. सोमेश कुमार, व्हेरी सॉरी टू प्रोनाऊन्स द नेम इनकरेक्टली, सोमेश कुमार यांना हँडपिक केलं होतं चीफ सेक्रेटरी ऑफ तेलंगणा म्हणून. पण हे होते ॲक्च्युली आंध्र प्रदेश कॅडरचे IAS ऑफिसर. तर आंध्र प्रदेश कॅडरचे IAS ऑफिसर असून तेलंगणामध्ये KCRने त्यांना चीफ सेक्रेटरी बनवलं. तर याच्या अगेन्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक याचिका दायर केली. ती याचिका दायर केली हायकोर्टमध्ये, तेलंगणा हायकोर्टमध्ये. आणि त्यांनी म्हटलं की हा व्यक्ती आंध्र प्रदेशच्या IAS कॅडरमधला आहे, याला तेलंगणाच्या IAS कॅडरमध्ये नोकरी नाही दिला जाऊ शकत. आणि त्याच्यामुळे, आणि हा आरोप जो केला होता सेंट्रल गव्हर्नमेंटनी तो सिद्ध झाला. आणि त्याच्यामुळे तेलंगणा हायकोर्टनी सोमेश कुमार यांना म्हटलं की तुम्ही 48 तासात तेलंगणाच्या चीफ सेक्रेटरी पदाचा राजीनामा देऊन आंध्र प्रदेशमध्ये IAS कॅडरमध्ये जॉईन व्हा. आणि त्याच्यामुळे तेलंगणाचे चीफ सेक्रेटरीची जागा अचानक व्हॅकंट झाली, अचानक. आणि त्याच्यामुळे मग आता काय करावं लागलं, KCR जे चीफ मिनिस्टर आहे हे चीफ सेक्रेटरीला अपॉइंट करतात. त्याच्यामुळे त्यांना ऐन वेळेवर शांती कुमारी यांना चीफ सेक्रेटरी बनवावं लागलं. चीफ सेक्रेटरी असं समजतात की जे चीफ मिनिस्टरची जी म्हणजे जी पार्टी असते बेसिकली रुलिंग पार्टी, सध्या KCRची जी पार्टी आहे तेलंगणामध्ये ती आहे भारतीय राष्ट्र समिती. पहिले याचं नाव होतं तेलंगणा राष्ट्रीय समिती TRS. आता पार्टीचं नाव आहे BRS म्हणजे भारतीय राष्ट्र समिती. तर भारतीय कुठली पण पार्टी जेव्हा रुलिंगमध्ये असते ती आपल्या हिशोबाने आपल्या पद्धतीने काम करणारा जो व्यक्ती आहे त्याला चीफ सेक्रेटरी बनवत असते. ॲक्च्युली काय व्हायला पाहिजे की सगळ्यात सिनियर IAS ऑफिसर हा चीफ सेक्रेटरी बनायला पाहिजे.
पण इथे प्रॉब्लेम तोच झाला होता तेलंगणामध्ये की सगळ्यात सिनियर IAS ऑफिसर चीफ सेक्रेटरी न बनता KCRला आवडणारे सोमेश कुमार हे चीफ सेक्रेटरी झाले आणि त्याच्यामुळे आता त्यांना सोमेश कुमार यांना तेलंगणातलं पद सोडून आता आंध्र प्रदेश कॅडरमध्ये जॉईन व्हायला सांगितलं आहे, हायकोर्टाने सांगितलं आहे आता. ठीक, तर अशा प्रकारे शांतिकुमारी यांची तेलंगणाच्या चीफ सेक्रेटरीपदी नियुक्ती झाली आहे आणि ही त्याच्या मागची गोष्ट होती. ठीक, एक तर बघा तेलंगणामध्ये इलेक्शनही होणार आहे, तर त्याच्यामुळे इलेक्शनच्या वर्षात असं सगळं होणं इज अजून डेंजरस, म्हणजे काय चीफ मिनिस्टरचे विंग्स कापल्यासारखं होऊन जातं. ठीक आहे, चलो चलायचं पुढे. नेक्स्ट मुद्दा आहे एक अवॉर्डशी रिलेटेड. आपल्याला बरेचदा अवॉर्ड्स अँड रिकग्निशन्स रिलेटेड क्वेश्चन्स येतात, तर हा पण एक त्याच्यातलाच भाग आहे. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे पुन्हा. गरिमा अग्रवाल या IIT मंडी इथे असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करतात आणि रिसर्च करतात बेसिकली. तर यांनी जो रिसर्च केला आहे त्याच्यासाठी त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडिया, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडिया याला शॉर्ट फॉर्म आहे नासी, तर नॅशनल अकॅडमी फॉर सायन्सेस इंडिया यांचा एक अवॉर्ड असतो, खूप प्रतिष्ठित अवॉर्ड आहे. या अवॉर्डचं नाव आहे यंग सायंटिस्ट प्लॅटिनम जुबली अवॉर्ड. हा या वर्षीचा गरिमा अग्रवाल यांनी केलेल्या केमिकल सायन्सेसमध्ये रिसर्च जो यांनी केला आहे त्याच्यासाठी यांना देण्यात आला. ठीक, तर हा प्लॅटिनम जुबली अवॉर्ड जो असतो, यंग सायंटिस्ट प्लॅटिनम जुबली अवॉर्ड, हा 35 वर्षाच्या खाली जे लोक आहे आणि त्यांनी ग्राउंड वर्क करून खूप मोठा रिसर्च केला असेल अशा लोकांना देण्यात येतो. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडिया हे जे आहे ना, हे प्रयागराजमध्ये आहे उत्तर प्रदेशला आणि भारतातली सगळ्यात जुनी सायन्सची अकॅडमी आहे, सगळ्यात जुनी सायन्सची अकॅडमी. त्याच्यामुळे त्यांनी दिलेला अवॉर्ड इज दी मोस्ट इम्पॉर्टंट अवॉर्ड. ठीक आहे, तर यावर्षीचा जर असा प्रश्न विचारला, यावर्षीचा नासीचा यंग सायंटिस्ट प्लॅटिनम जुबली अवॉर्ड कोणाला देण्यात आला, तर नाव लक्षात ठेवा, गरिमा अग्रवाल यांना, ज्या IIT मंडी इथे असोसिएट प्रोफेसर म्हणून सध्या आहे. ठीक, क्लिअर हा विषय. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर जाऊ आपण. नेक्स्ट आहे युगांडाशी रिलेटेड मुद्दा. युगांडा कुठे आहे? युगांडा काल आपण गॅबॉन नावाचा एक देश पाहिला होता, आठवतं? गॅबॉन म्हटलं होतं तिथे जे प्रेसिडेंट आहे त्यांनी पहिल्या महिला प्राईम मिनिस्टरला व्हाईस प्रेसिडेंट बनवलं आणि नवीन व्यक्तीला मग प्राईम मिनिस्टर बनवलं, असा सगळा विषय गॅबॉनबद्दल आपण शिकलो होतो. हे गॅबॉन कुठे आहे हे तुम्हाला कालही मी दाखवलं होतं. हे इथे आहे गॅबॉन, रेड कलरमध्ये जे दिसतं ना, तो दिस इज गॅबॉन. हे वेस्ट साऊथ आफ्रिकामध्ये आहे. ठीक, तुम्ही म्हणाल सर युगांडाचा पॉईंट आहे, गॅबॉनला कुठे चालले? रिलेट करत आहे फक्त. आता या गॅबॉन पासून इथे रेड कलरमध्ये जो दुसरा दिसतोय तुम्हाला, हा आहे युगांडा. हा पण सेंट्रल आफ्रिकेचाच भाग समजला जातो. आता आफ्रिकेमध्ये स्पेशली वेस्ट आफ्रिकामध्ये पहा, या इकडच्या ज्या कंट्रीज होत्या ना, इकडे या कंट्रीजमध्ये इकडे खूप मोठ्या प्रमाणात इबोला व्हायरसचा आउटब्रेक झाला होता. इबोलाला एपिडेमिक म्हटलं जातं. इबोलाला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं एपिडेमिक. आणि कोविड जो होता तो होता पॅन्डेमिक. एपिडेमिक आणि पॅन्डेमिक याच्यातला डिफरन्स पहिले लक्षात घ्या. एपिडेमिक हा कंपॅरेटिव्हली छोटा राहतो पॅन्डेमिक पेक्षा, पण एपिडेमिक हा जनरली एक कंट्रीच्या बाहेर 4-5 कंट्रीज किंवा एखाद्या कॉन्टिनेंटपर्यंत पसरलेला असतो. आणि जेव्हा कॉन्टिनेंट्सच्या बाहेर जातो आणि अख्खा जगभर पसरतो तेव्हा त्याला पॅन्डेमिक म्हटलं जातं. म्हणून कोरोना किंवा कोविड ज्याला आपण म्हणतो ते पॅन्डेमिक होतं, व्हेरॅज इबोला इज कन्सिडर्ड ॲज एपिडेमिक. एबोलाचा जो आउटब्रेक झाला होता हा 2013 पासून 2016 पर्यंत झाला होता. खूप लोकांची डेथ झाली, पण लकीली लकीली इन द सेन्स लकीली फॉर द एंटायर वर्ल्ड म्हणून म्हटलं, पण हा रेस्ट्रिक्टेड राहिला साऊथ आफ्रिकेच्या कंट्रीजमध्ये. वेस्ट आफ्रिकेच्या कंट्रीजमध्ये, तर या कंट्रीजमध्ये तो रेस्ट्रिक्टेड राहिला, पण तरी आफ्रिकेच्या काही कंट्रीजमध्ये तो पसरला. तर असाच तो पसरला युगांडामध्ये. तर 2013-2016 कुठे, नंतरही अजून इबोलाच्या केसेस पाहण्यात येतच होत्या. तर आता युगांडामध्ये पसरला, तर युगांडामध्ये मग हळूहळू केसेस कमी झाल्या. आता WHO म्हणणं काय आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं, की जर एखाद्या कंट्रीला इबोला फ्री घोषित करायचं असेल तर त्याला 42 दिवस
0 केसेस दाखवावं लागतील 42 दिवस. 42 दिवसच का? कारण एक इबोला व्हायरसची जी लाईफ स्पॅन राहतं, लाईफ सायकल, ती असते 21 दिवसाची, 21 डेज. तर या 21 डेजच्या 2 सायकल पर्यंत जर एखाद्या कंट्रीमध्ये एकही केस आली नाही तर मग समजायचं ती कंट्री की इबोला फ्री झाली. तर युगांडामध्ये मागच्या 42 दिवसांपासून एकही केस न आल्यामुळे युगांडाला इबोला फ्री घोषित करण्यात आलं. कोणी घोषित केलं? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने. ठीक. तो युगांडा एंड्स WHO's मॅन्डेटरी 42 डे काउंटडाऊन टू बी डिक्लेअर्ड इबोला फ्री. आता युगांडामध्ये इबोलाच्या केसेस नाही आहे असं WHOचं म्हणणं आहे. ठीक. आणि युगांडा, आता युगांडाबद्दल थोडीशी माहिती घेऊन घेऊ. एक तर याचं कॅपिटल लक्षात ठेवा, ते आहे कांपाला, आणि दुसरं करन्सी लक्षात ठेवा, ती आहे युगांडन शिलिंग. ठीक. आय होप हा मुद्दा तुमच्या एकदम क्लिअरली लक्षात आला असेल. आता आपण जाऊ नेक्स्ट मुद्द्याकडे. नेक्स्ट एक पुस्तकाशी रिलेटेड बातमी आहे. अगेन फॅक्च्युअल थिंग आहे, लक्षात ठेवायचं आहे. जावेद अख्तर यांच्यावर एक पुस्तक लिहिलं गेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे जादूनामा. ठीक. हे जावेद अख्तर, आपण त्यांना बरेचसे सुंदर गाणे ज्यांनी लिहिले आहे, लिरिसिस्ट, खूप मोठे लिरिसिस्ट आहे भारतातले. आणि दुसरं म्हणजे शोलेसारखे मूवीज लिहिले. शोलेच काय, त्याच्यानंतरही बरेच लिहिले, पण सगळ्यात मोठा म्हणजे शोले, त्याचे को रायटर पण होते, है ना. तो यांच्यावर लिहिलेलं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे जादूनामा, आणि ते अरविंद मोंडलोई यांनी लिहिलेलं आहे. अरविंद मोंडलोई हे त्याचे रायटर आहे आणि पुस्तक कुणावर लिहिलं आहे? जावेद अख्तरवर. नाव आहे जादूनामा. 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. प्रश्न जनरली असा येईल की जादूनामा नावाचं पुस्तक हे कुठल्या व्यक्तीवर लिहिलं गेलं आहे? तर नाव लक्षात ठेवा, जावेद अख्तरवर लिहिण्यात आलेलं आहे. ठीक. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. नेक्स्ट आहे OTP शी रिलेटेड मुद्दा. OTP म्हणजे ऑन टाइम परफॉर्मन्स. OTP, इथे एक OTP शब्द आलाय. हा, इथे सॉरी, हे दिसतं OTP. इट इज कॉल्ड ऑन टाइम परफॉर्मन्स. ऑन टाइम परफॉर्मन्स. आता ऑन टाइम परफॉर्मन्स या विषयासाठी या विषयानुसार रँकिंग होत असते की कुठली एअरलाईन किती वेळेवर येते आणि कुठल्या एअरपोर्टवर किती वेळेनुसार सगळे कार्यक्रम चालतात. याच्यावर एअरलाईन्स आणि एअरपोर्ट्स दोघांची रँकिंग होते. काही दिवस आधी आपण याचीच एक रँकिंग बघितली होती जी भारताच्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे DGCAनी केली होती. आणि DGCAनी असं म्हटलं होतं की इंडिगो एअरलाईन सगळ्यात पंक्च्युअल आहे ना, रँक 1 आला होता. आणि नंतर सेकंड नंबरवर आली होती एअर इंडिया. तर हे भारताच्याच एअरलाईन्सचा त्यांनी रिपोर्ट दिला होता आपल्याला. एवढंच नाही तर एअरपोर्ट्समध्ये त्यांनी बेंगलुरूचा जो एअरपोर्ट आहे त्याला सगळ्यात पंक्च्युअल एअरपोर्ट असं म्हटलं होतं. तर हे DGCAचं होतं. DGCA ही भारताची एजन्सी आहे. आता एक इंटरनॅशनल एजन्सीची पण अशीच रँकिंग आलेली आहे. आणि इंटरनॅशनल एजन्सीचं काय म्हणणं आहे? ही इंटरनॅशनल एजन्सी कुठली आहे? तर या इंटरनॅशनल एजन्सीचं नाव आहे OAG. ही एक एव्हिएशन ॲनालिटिक्सवाली कंपनी आहे, OAG. आता यांनी पण अशीच पंक्च्युअलिटीची रँकिंग दिली. या पंक्च्युअलिटीच्या रँकिंगमध्ये त्यांनी म्हटलं आहे की इंडिगो ही भारतातली टॉप म्हणजे सगळ्यात पंक्च्युअल एअरलाईन आहे आणि जगातली 15th नंबरची सगळ्यात पंक्च्युअल एअरलाईन आहे. टॉप 20मध्ये भारताकडनं एक मात्र एअरलाईन आहे टॉप 20मध्ये आणि ते पण 15व्या नंबरवर आहे, इंडिगो एअरलाईन्स. टॉप 20 एअरपोर्ट्स, सगळ्यात पंक्च्युअल एअरपोर्ट्स, याच्या लिस्टमध्ये पण भारताकडनं एकच एअरपोर्ट आहे. तो एअरपोर्ट आहे कोइंबतूर एअरपोर्ट आणि हा कोइंबतूर एअरपोर्ट आला आहे 13th नंबरवर. तर भारताकडनं 2 एंट्रीज आहे टॉप 20मध्ये. 2 एंट्रीज म्हणजे एकच आहे एअरलाईनमध्ये आणि एक आहे एअरपोर्टमध्ये. एअरलाईनमध्ये इंडिगो, एअरपोर्टमध्ये कोइंबतूर एअरपोर्ट. ठीक. तर ही रँकिंग कोणी दिली आहे? OAG या एव्हिएशन ॲनालिटिक्स कंपनीने दिली आहे. जगात यांचा रिपोर्ट काय म्हणतो? तर जगभरात सगळ्यात पंक्च्युअल एअरलाईन ज्यांच्या 95.63% फ्लाईट्स वेळेवर पोहोचतात अशी गरुड इंडोनेशिया ही जी कंपनी आहे, ही जी एव्हिएशन कंपनी आहे ती सगळ्यात पंक्च्युअल आहे.
सेकंड नंबरवर दिलाय सफेअर, तिसऱ्यावर आहे युरोविंग्स आणि चौथ्यावर आहे थाई एअर एशिया. तर या 4 जगातल्या 4 टॉप रँक्ड पंक्च्युअल एअरलाइन्स आणि भारताची टॉप रँक्ड आहे इंडिगो. ठीक, आय होप हा मुद्दा एकदम क्लिअर झाला असेल. आता आपण नेक्स्ट पॉइंटकडे वळू. नेक्स्ट आहे स्टार्टअप इनोव्हेशन वीक. हा स्टार्टअप इनोव्हेशन वीक म्हणजे ज्या काही भारतातनं स्टार्टअप्स तयार होतात त्यांच्यात नवीन इनोव्हेशन्स आणि होणारे आणि यांना सपोर्ट करण्यासाठी डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड म्हणजे DPIIT, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, हे जे DPIIT येतं हे येतं मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स येतं कुठल्या मिनिस्टरच्या अंडर, तर ते आहे पियुष गोयल, राईट. तर यांच्या अंडर पियुष गोयल यांच्या अंडर येणारी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, त्याच्या अंडर येतं DPIIT. DPIITनी स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक ऑर्गनाईज करायचं ठरवलं नाही आहे, ऑर्गनाईज केलं आहे. तर 10 जानेवारीपासून हा स्टार्टअप इनोव्हेशन वीक सुरू झाला आणि हा 16 जानेवारीपर्यंत असणार आहे. 16 जानेवारीपर्यंत का? कारण 16 जानेवारीला भारत नॅशनल स्टार्टअप डे म्हणून सेलिब्रेट करतो. नॅशनल स्टार्टअप डे कधी आहे? 16 जानेवारीला. नॅशनल स्टार्टअप वीक, नॅशनल स्टार्टअप इनोव्हेशन वीक हा कधीपासून कधीपर्यंत? 10 जानेवारी टू 16 जानेवारी. आणि कोणत्या डिपार्टमेंटच्या अंडर? तर इट इज अंडर डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. या 4च गोष्टी या स्लाईडमधनं लक्षात ठेवायच्या, बाकी गोष्टींवर जास्त लक्ष घालायचं नाही. आपल्याला फॅक्ट्स रिलेटेड गोष्टी जास्त येतात. ठीक आहे, क्लियर? चलो आगे चलते अगले पॉइंट पे. नेक्स्ट काय झालं आहे? नेक्स्ट आहे एक इन्स्टिट्यूट, एक ऑर्गनायझेशन ज्याचं नाव आहे द नॅशनल सेंटर फॉर ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन. नॅशनल सेंटर फॉर ड्रिंकिंग वॉटर सॅनिटेशन अँड क्वालिटी सुटून गेली होती, सॉरी, महत्त्वाचा विषय सुटला होता. तर द नॅशनल सेंटर फॉर ड्रिंकिंग वॉटर सॅनिटेशन अँड क्वालिटी हे सेंटर आहे कोलकातामध्ये. मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती, जे गजेंद्र शेखावत ज्याचे मिनिस्टर आहे त्यांच्या अंडर येणार ही मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती. तर या जलशक्ती मंत्रालयाच्या अंडर हे इन्स्टिट्यूट आहे, ज्याला आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन वॉटर म्हटलं जाणार आहे. तर याचं नाव बदलण्यात आलेलं आहे. आता नवीन नाव काय असणार आहे? याचं नाव असणार आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ वॉटर अँड सॅनिटेशन कोलकाता. तर नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑन वॉटर अँड सॅनिटेशन याला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? नाव देण्यात आलं आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं. श्यामाप्रसाद मुखर्जी कोण? आता तुमच्यापैकी माहीत नाही किती लोकांनी वाचला यांच्याबद्दल, पण डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे इंडियन इंडिपेंडन्स मुवमेंटच्या आधी पहिले तर काँग्रेसचा भाग होते आणि नंतर मग त्यांनी काँग्रेस सोडून आपलं इंडिपेंडंट पण करिअर तेव्हा निर्माण केलं. मिनिस्टर पण होते नंतर जेव्हा इंडिया इंडिपेंडंट झाला. नंतर मग त्यांनी भारतीय जनसंघ बनवला, जी आत्ता आपण भारतीय जनता पार्टी पाहतो. भारतीय जनता पार्टी ही जी पहिले बनली होती ती होती भारतीय जनसंघ आणि त्याच्यातनं मग नंतर भारतीय जनता पार्टी बनली. तर हे भारतीय जनसंघची फाउंडर जर कोणी असतील तर ते आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. त्याच्यामुळे BJP पण त्यांना BJPचा फाउंडरच समजते. आता BJPची सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे असं साहजिकच आहे की ते वेगवेगळ्या ज्या काही योजना राहतील त्यांना त्यांच्या पार्टीशी रिलेटेड जे लोक आहेत त्यांचे नावं देतील. तर असंच हा पण विषय आहे. त्याच्यामुळे नवीन जे नाव देण्यात आलं आहे नॅशनल सेंटर फॉर ड्रिंकिंग वॉटर सॅनिटेशन अँड क्वालिटी, याला जे नवीन नाव देण्यात आलं आहे ते आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ वॉटर अँड सॅनिटेशन कोलकाता. याचं डिसेंबर 2022 मध्येच इनॉग्रेशन झालेलं आहे. जसं म्हटलं मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीच्या अंडर येतं आणि वेगवेगळ्या राज्यांना आणि पूर्ण देशाच्या लेव्हलवर प्यायच्या पाण्याची क्वालिटी आणि स्वच्छता याच्यावर ही इन्स्टिट्यूट लक्ष ठेवणार आहे. ठीक, हे क्लियर? चलो आगे चलते. आणि सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात शेवटचा मुद्दा, आसाममधनं हा मुद्दा आला आहे. काय आहे तर आसाम सरकार तिथे असलेल्या सगळ्या शाळेतल्या मुलांचा
त्यांना किती येतं, त्यांचा अभ्यास कसा आहे याची टेस्ट करणार आहे. टेस्ट म्हणजे अशी डायरेक्ट टेस्टवाली टेस्ट नाही घेणार, तर त्यांचा एक सर्व्हे करतील. या सर्व्हेला त्यांनी नाव दिलं आहे, सुंदर नाव आहे, नाव आहे गुणोत्सव. म्हणजे तुमच्याकडे काय गुण आहे त्याचा उत्सव सेलिब्रेट करू. तो गुणोत्सव 2023 असं याला नाव देण्यात आलेलं आहे. आणि 43 लाख विद्यार्थी जवळपास तिथल्या 44,500 शाळांमध्ये शिकतात. तर या सगळ्या विद्यार्थ्यांची लर्निंग आउटकम्स कसे आहे, ते शिकले किती, त्यांना येतं किती, शाळांमध्ये शिकवलं जातं तर मुलांना येतं की नाही येत, या सगळ्या गोष्टीचा सर्वे जो करणार आहे आसाम सरकार, त्याला त्यांनी नाव दिलं आहे गुणोत्सव 2023. ठीक आहे. आपल्याला बाकी गोष्टी काही विचारणार नाही, कशासाठी आहे काय आहे हे सगळं विचारणार नाही. एवढं विचारेल की विद्यार्थ्यांच्या लर्निंग आउटकम्सला स्टडी करण्यासाठी आसाम सरकारने एक स्कीम लॉन्च केली आहे. स्कीम नाही म्हणत आपण याला, एक एक्झरसाइज लॉन्च केली आहे. तर त्या एक्झरसाइजचं नाव काय आहे, नाव लक्षात ठेवा, गुणोत्सव 2023. ठीक आहे. किंवा गुणोत्सव कोणी लॉन्च केला, तर आसामने लॉन्च केला. ठीक. तर हे होते आजचे सगळे मुद्दे. आय होप सगळे मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील. जर तुम्हाला वाटत असेल की नाही लेक्चर जरा ठीक होत आहे, तर तुम्ही आपल्या मित्रांना पण हे सगळं शेअर करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की लेक्चरमध्ये काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे तर मला नक्की सांगा, म्हणजे त्या प्रकारचे सगळे चेंजेस आपण करू. थँक्यू व्हेरी मच.